हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला मैद्यापासून कडाकण्या कशा करायच्या ते सांगणार आहे। हा मी मैदा घेतलेला आहे। हा मैदा पाव किलो घेतलेला आहे। तर आता देव उठवण्यासाठी कडाकणे लागतात। तर तुम्हाला मी पारंपरिक पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार आहे। कशा करायचे ते सांगणार आहे। वाटीच्या प्रमाणात म्हटलं तर 1.5 वाटी आहे आणि वजनी प्रमाणात म्हटलं तर पाव किलो आहे। दसरा स्पेशल कडाकण्या 1.5 वाटी आहे। ह्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे त्यामध्ये। आता ह्यामध्ये 2 चमचे तेलाचं मोहन घालायचं आहे। तेल एकदम असं गरम 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 कडकडीत करायचं आहे, उकळी आणायची आहे। तेलाचं मोहन 2 चमचे घालायचं आहे कुरकुरीत होण्यासाठी। आता हे मैद्याला चोळून घ्यायचं आहे तेल। तेल घातल्यामुळे कसं कुरकुरीत होतात, खुसखुशीत कुरकुरीत असेल त्यामुळे तेलच घालायचं। आणि आता ह्यामध्ये पिठी साखर घालायची। आता मोठी वडी हे आलंय असं समजायचं, हे बरोबर आहे प्रमाण। पोह्याचं 2 चमचे तेल गरम करून घालायचं कडकडीत मोहन। आता ह्यामध्ये पिठी साखर करून 1.5 वाटी आहे तर पाव वाटी साखर मिक्सरला लावून घालायची। मग तुम्ही काय दुधात मळलं पाण्यात मळलं तरी पण चालतंय। आता मी वेलची पण ह्यामध्येच टाकणार आहे, साखरेमध्येच टाकणार आहे वाटायला। वेलची पण टाकायची थोडी, म्हणजे टेस्ट भारी येते। अशी पिठी साखर अशी एकदम फाईन अशी करून घ्यायची। 1/2 वाटी पाणी घेतले, त्यामध्ये ही साखर विरघळून घ्यायची, वितळून घ्यायची साखर। यात अशी साखर वितळून घ्यायची, म्हणजे कुठे जर साखर राहिलेली असली शिल्लक तर ती वितळती, नाही तर मग ती तेला सोडली की ती करपती साखर तशीच राहिली तर। यात थोडं थोडं पाणी घालून असं घट्ट मळून घ्यायचं आहे। एकदम अशा खुसखुशीत अशा छान अशा होतात। आम्ही लहान होतो त्यावेळेला आम्हाला 2-2 किलोचं लागायचं, पण आता कोण खात नाहीत। अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। हे पीठ मळून झालेलं आहे। आता याला 10 मिनिटासाठी ठेवायचं आहे झाकून घालून। आता 10 मिनिटं झालेली आहे। आता थोडासा तेलाचा हात लावायचा आहे आणि परत थोडंसं मळून घ्यायचं आहे। जास्त घट पण नाही, जास्त पातळ पण नाही। आता तुम्हाला पाहिजे त्या आकाराची गोळी घ्यायची आहे, गोळा करून
पाहिजे त्या आकाराचा असा गोळा घ्यायचा आहे आणि ते गोल करून लाटायचं आहे. आता तेच मैदा थोडा घ्यायचा आहे लाटायला. लाटून घ्यायचं आहे. पातळ अशी लाटून घ्यायची आहे एकसारखी सगळीकडे. अशी एवढी पातळ अशी करून घ्यायची आहे. जेवढं पातळ करेल तेवढं चांगलं कुरकुरीत खायला लागते, छान असं. जर टोपण असलं मोठं डब्याचं तर त्यानं पण असं उठवलं तरी चालते. लाटायची आणि गोल नाही झाली तरी. अशी पात लाटून घ्यायची, ही मोठी अशी पातळ, आणि त्याच्यावर असं टोपण उठवायचं आपल्याला जर गोल 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 पाहिजे असल्या तर. अशी छान झाली एकसारखी. अशा चिक्का पण उठून घेतला तरी पण चालतोय टोपणाने. मी आता अशाच सर्व करून घेणार आहे. गॅसवर कढई ठेवलेली, तेल पण गरम झाले का बघू. आता तेल गरम झालेलं आहे तर गॅस मी मोठा केलेला आहे. असं चांगल्या अशा खरपूसाच्या भाजून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला कच्चं जरी वाटलं तरी थोडं काढल्यावर असं थोडंसं कलर ह्याचा चेंज होतोय. मला अजून एक मी दाखवणार आहे तुम्हाला. दोन्ही बाजूने परतून असं चांगल्या खरपूस भाजून घ्यायचे आहे. अशाच भाजून घ्यायचे आहे सर्व कुरकुरीत. कडाकण्या तयार आहेत. छान अशा कुरकुरीत देवासाठी नैवेद्य तयार आहे. खाण्यासाठी तयार आहे. मी तुम्हाला एक तोडून पण दाखवणार आहे कशा कुसकुस अशा छान झाल्या त्या. अशा छान बिस्किटासारख्या झाल्यात बघा. तुम्ही पण अशा करून बघा. कुरकुरीत कडाकण्या खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही पण या खाण्यासाठी. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.